आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, मनी धरावे ते होते, विघ्न उघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. देव, देश आणि राष्ट्रधर्माची शिकवण देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रथम समाज मनाचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीचा व्यापक विचार मनात ठेवून रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याचं स्वप्न त्या काळात समाजासमोर ठेवलं. सुमारे 400 वर्षांपूर्वी भारतभर 1100 मठांची स्थापना करून या मठांचेवर महंत म्हणून वेगवेगळ्या समाजातील 1100 महंतांची नियुक्ती केली आणि महंतांना उपदेश केला. रामदासी परंपरा वृद्धिंगत करणाऱ्या समर्थ भक्त श्री मोहनबुवांच्या प्रेरणेनं आणि श्री समर्थांच्या कृपा प्रसादानं 2011 साली खातगावामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी या मठाची स्थापना झाली. आज मोहनबुवा प्रत्यक्ष आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आणि त्यांच्या मठाची जी स्थापना त्यांनी केली आहे त्याचं विस्तृत असं कार्य आज आपण जाणून घेणार आहोत. मोहनबुवा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. नमस्कार. जय श्रीराम. मला असं सांगा की या मठाची आपण स्थापना कधी केली आणि त्याचं कार्य नेमकं काय आहे ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. श्री समर्थ रामदास स्वामी मठ खातगाव या मठाची स्थापना 2011 साली झाली आणि स्थापने पाठीमागचा उद्देश असा होता की ग्रामीण भागामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत, कुठल्याही प्रकारची तिथे लोकांना जास्ती अशी कुठली सोय उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी आपण काही जाऊन सामाजिक कार्याच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्यही तिथे करावं आणि आध्यात्मिक कार्याचं अधिष्ठान ठेवून समर्थ म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे खरं तर 40 वर्ष समर्थांनी सज्जनगडावरती सेवा करून घेतली आणि त्यांच्या सेवेचा प्रसाद म्हणून किंवा त्यांच्या सेवेची एक फलप्राप्ती म्हणू आपण त्याला किंवा त्या सेवेची पावती म्हणून हे समर्थ कार्य जसं वेगवेगळ्या शहरामध्ये होतं, वेगवेगळ्या ठिकाणी होतं, तसं ग्रामीण भागात व्हावं, कारण तिथे गरज असते, तिथे आवश्यकता असते. आणि या आध्यात्मिक अधिष्ठानाच्या माध्यमातून या मठाची 2011 साली स्थापना झाली. तर त्याच वैशिष्ट्य असं की तिथे कुठेतरी त्याला अधिष्ठान म्हणून जे काही लागतं ते समर्थ रामदास स्वामींची जी त्या काळामध्ये भ्रमंती झाली, समर्थांचा प्रवास झाला, तर त्या भ्रमंतीमध्ये समर्थांचा त्या ठिकाणी प्रवास झालेला आहे. त्या ठिकाणी असं आहे की कर्जत या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचा मूळ मठ आहे आणि त्या मठामध्ये समर्थांनी काही लिखाण केलेलं आहे. समर्थांचे पट्ट शिष्य योगीराज कल्याण स्वामी की ज्यांची समाधी ही डोमगावला आहे, मठ परांड्याला आहे आणि तेही आपल्या मठाच्या पासून अगदी 1 तासाभराच्या अंतरावरती आहेत. समर्थ स्थापित मारुती त्या परिसरामध्ये आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन आई वडिलांच्या प्रेरणेनं त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि सज्जनगडावरती झालेल्या सेवेच्या याच्या अनुषंगानं इकडे काही ग्रामीण भागात आपण मठ स्थापन करावा अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि ते समर्थांनी हे मठ स्थापना करून ती इच्छा पूर्ण केली. त्या मठाला आता 12 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या मठा अंतर्गत कोणते कोणते उपक्रम, म्हणजे जसं की गोशाला आहे तुमच्याकडे आणि वेगवेगळ्या पूजा, रामदास नवमी निमित्त म्हणा, दासबोध जयंती निमित्त असे काही विशेष कार्यक्रम होतात, त्याविषयी थोडंसं. आता समर्थांची जी मठ संकल्पना होती, म्हणजे मठ म्हणजे नेमकं काय, मठ कशासाठी असावे, मठ स्थापने पाठीमागची हेतू, संकल्पना, उद्देश हा नेमका काय असावा, तर समर्थांचे एकूण त्या काळातले 1100 मठ आहेत. त्या 1100 मठांच्या मठपतींना किंवा महंतांना जो समर्थांनी उपदेश केला, तो उपदेश ऐकला तर आपल्याला खूप छान वाटतं, आश्चर्य वाटतं की मठपती महंत म्हटल्यानंतर त्यांनी केवळ कर्मामध्ये गुंतून पडू नये, तर कर्माच्या अनुषंगाने त्यांनी काही सामाजिक कार्य करावं, समाजासाठी लोकोपयोगी असं काही करावं. म्हणून तो समर्थांचा उद्देश आपण थोडासा मनात घेतला आणि तसं ठरवलं. कारण समर्थांनी जो उपदेश केलाय मठपतींना किंवा महंतांना, मठाच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की त्या मठपतींनी काय करावं, तर आपणाशी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या वचनाला अनुसरून आपण त्या मठामध्ये दासनवमी महोत्सव, गुरुपौर्णिमा, हनुमान जयंती, आषाढी एकादशी आणि आमच्या मठाचं एक थोडंसं वेगळं वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं
की अनेक ठिकाणी आपण कीर्तन प्रवचन प्रबोधनातून ऐकत असतो की सगळे संप्रदाय एक आहेत, सगळे पंथ एक आहेत, सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र बसावं, सगळ्यांनी एकत्र विचार मंथन, सगळ्यांनी एकत्र व्हावं, हे जे आपण सगळीकडे सांगतो ते त्याची एक आपण कुठेतरी प्रत्यक्षात कृती म्हणू आपण त्याला, किंवा ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा एक थोडासा अल्पासा प्रयत्न केलाय की आपल्या मठामध्ये रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय अशा तिन्ही संप्रदायाचं एकत्र आपण तिथे कार्य करतो आहोत. वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठ्या प्रमाणात आहे, सगळीकडे होता, आजही आहे, तो भविष्यातही राहणारच आहे. मग त्या अनुषंगाने तिथे आपण समर्थांचं मुख्य अधिष्ठान ठेवलं. वारकरी संप्रदायाचं मग तिथे आपण एक अधिष्ठान म्हणून विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली. दत्त मंदिर, एक दत्त संप्रदायाचं तिथे आपण कार्य सुरू केलं. 150 वर्षापूर्वीची आम्हाला एक दत्तमूर्ती मिळाली की जी शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली होती. ती मूर्ती त्या मठामध्ये आहे. म्हणजे रामदासी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या तिन्ही संप्रदायाचे आपण तिथे कार्यक्रम घेत असतो. आणि रामदासी आणि वारकरी या दोन्ही कार्यक्रमाचा एकत्र तिथे आपल्याला छान आनंद त्या मठामध्ये आपल्याला घेता येतो. आणि हनुमान जयंतीच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की समाजातल्या सर्व घटकामध्ये, विशेषतः तरुण मुलांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये जे समर्थांनी बलोपासना सांगितली, सूर्यनमस्कार सांगितले, तर ते सगळे सूर्यनमस्कार, ती बलोपासना कुठेतरी आपण त्यांना एकत्र करावं, संघटित करावं आणि समाज संघटित करून त्याला हे बलोपासनेचं आणि हे त्याच्यामध्ये विचार रुजवावेत म्हणून आपण हनुमान जयंती आपली मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि सगळ्या खेडोपाड्यातल्या, ग्रामीण भागातल्या तरुणांना, युवकांना तिथे बोलवून आपण ते कार्य त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता जास्तीत जास्त मुलांनी किंवा शिष्यांनी या रामदासी प्रथेकडे वळावं असं यासाठी तुम्ही मठाच्या माध्यमातून कोणतं कार्य करता? म्हणजे मुलांसाठी जे अध्यात्म तुम्ही शिकवता त्याविषयी थोडंसं सांग. आता आम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा, आता मुलांच्या मे मध्ये सुट्ट्या असतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्यावेळेला आम्ही तिथे बालसंस्कार वर्ग घेतो. एक प्रौढांसाठी एक संस्कार वर्ग घेतो. आणि आमचा उद्देश असा आहे की समर्थांचा जो दासबोध आहे, समर्थांचा मनोबोध आहे, तो हल्लीच्या काळामध्ये युवकांसाठी, तरुणांसाठी, बालकांसाठी, वृद्धाप्य काळातल्या लोकांसाठी, म्हणजे सर्वांसाठीच तो एक असा आदर्श ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथातली काही शिकवण जी आहे समर्थांनी सांगितलेली, तर त्याच्यासाठी दासबोध प्रबोधन शिबिर असं आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आम्ही योग साधना शिबिर सुरू केलेलं आहे. या मठामध्ये कसं आहे की आपल्याला एक थोडी नैसर्गिक देणगी मिळाली अशी की ते एकांतामध्ये आहे, आमच्या शेतावरती आहे. आमच्या कुलकर्णी कुटुंबाची एक 5 एकर जमीन होती. त्या जमिनीतला 1 एकर आपण त्या मंदिराला दानपत्र करून दिला. आणि तिथे बाग बगीचा आहे, देशी गायींची गोशाळा आहे. कारण हल्ली देशी गायींचं संगोपन करणं खूप कठीण झालेलं आहे. तर सगळीकडे ते जर्सी, होस्टन गायी अशा सगळ्या पाहायला मिळतात. पण आपल्या मठामध्ये गीर आणि देशी गायींचं संगोपन केलं जातं. मोठी गोशाळा आहे, बाग बगीचा आहे. म्हणजे समर्थांच्या मठ संकल्पनेतला मठ कसा असावा किंवा होता समर्थांच्या संकल्पनेत, तो तसा करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहोत. तसंच ग्रंथसंपदा देखील तुमच्याकडे फार मोठी असेल, कारण ग्रंथसंपदा म्हणजे मनाच्या श्लोकापासून जरी आपण म्हटलं तरी रामदास स्वामींनी खूप असं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी तुम्हाला ग्रंथसंपदा तिची निगुतीने काळजी घेण्याची सुद्धा तुमच्या मठाच्या माध्यमातून कार्य होत असेल. ग्रंथसंपदेविषयी थोडंसं. आता समर्थांची मुख्य ग्रंथसंपदा जी आहे त्या ग्रंथसंपदेमध्ये अनेक विपुल असे ग्रंथ आहेत. तर त्याच्यातला मला सांगायला मोठा आनंद वाटतो की समर्थांनी जेव्हा त्यांच्या समाधी काळामध्ये, समाधी घेण्यापूर्वी, म्हणजे ग्रंथाबद्दल समर्थांनी काय सांगितलं ते सांगतो की समर्थांचा दासबोध हा आपण एक केवळ ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहतो, एक पोथी म्हणून पाहतो. आणि पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की ती पोथी आहे, तो ग्रंथ आहे, तो देवघरामध्ये ठेवावा, तो पूजेमध्ये असावा. तर ही संकल्पना आपण थोडीशी लोकांच्या मनातून जरा दूर करण्याचा प्रयत्न अशासाठी करतो आहोत की केवळ पूजेचा ग्रंथ नाहीये, केवळ तो बांधून वस्त्रामध्ये ठेवण्याचा ग्रंथ नाहीये, तर तो घराघरामध्ये त्या दासबोधातले विचार पोहोचवणं फार आवश्यक आहे. आणि समर्थांनी व्यवस्थापन त्याच्यामध्ये जे सांगितलंय, मॅनेजमेंटचा विषय त्याच्यामध्ये सांगितलाय. आता हे सगळं जे समर्थांचं विपुल अशा प्रकारचं वाङ्मय आहे, हे सगळं धुळ्याला एक समर्थ वाग्देवता मंदिर नावाची एक संस्था आहे. तर तिथे प्रकाशित आणि
अप्रकाशित असं बरंचसं वाङ्मय तिथे आहे. तर त्याच्यातलं जे जे प्रकाशित वाङ्मय होतं किंवा निघतं त्याच्यातलं बाहेर येतं त्यावेळेला ते वाङ्मय आम्ही आमच्या मठामध्ये एक छान अशी त्याला लायब्ररी तयार केलेली आहे. लोकांना वाचनासाठी तिथे उपलब्ध केलेली आहे, अभ्यासासाठी केलेली आहे. कारण मठ हे त्यासाठीच आहेत. म्हणजे मठाची आपण जर पाहिली तर कल्पनाच ती आहे की प्रौढ साक्षरता वर्ग घेणं, मुलांसाठी संस्कार वर्ग घेणं किंवा त्यांनी एकत्र येऊन संघटित होऊन हे सगळं कार्य करणं. पण याच्या बरोबरीनं सगळ्यात मोठं कुठलं असेल तर ते आध्यात्मिक अधिष्ठान आहे. म्हणजे पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषय. मग हे समर्थांच्या वाङ्मयाचं आता आपण केले आणि मग सांगितले, क्रिया करून करवावी बहुतांग करवी. म्हणजे हा जो समर्थांचा विचार होता ना की प्रयत्न हाच परमेश्वर आहे, प्रयत्नवाद हाच सगळीकडे रुजवला गेला पाहिजे. आणि तो प्रयत्न आपण कीर्तन महोत्सव घेतो, संस्कार वर्ग घेतो, त्याच्यानंतर अशी प्रौढ साक्षरता अशी काही राबवण्याचा प्रयत्न करतो, शिबिरं घेतो. आणि आता आम्ही या दासनवमीच्या वेळेला एक तिथे ध्यान शिबिर घेतलं. कारण ते शेतावरती असल्यामुळे एक त्याला भौतिक तशी अनुषंगिक छान पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे ते शिबिर पण आपण तिथं ते सुरू केलेलं आहे. आणि आपण आळंदीला बघतो पाठशाळा आहे आणि बरेचसे इव्हन गोव्यामध्ये सुद्धा पाठशाळेत जाऊन विद्यार्थी घडतात की ज्यांना खरंच ब्रह्मविद्या शिकायची आहे किंवा जे मंत्रोच्चार पठण करायचं आहे किंवा जे आपलं दैनिक जे पठण असतं ते सुद्धा शिकवून घेण्यासाठी पाठशाळा ही जाणं महत्त्वाचं मानलं जातं. आणि पूर्वीच्या काळी सगळे म्हणजे ब्राह्मण घरांमध्ये सगळ्यांना बटूंना आपण पाठशाळेत घालायचो जेणेकरून त्यांच्यावर संस्कार चांगले होतील आणि ही आपली जी अध्यात्माची सनातन धर्माची परंपरा आहे ती वृद्धिंगत होते आणि परंपरागत चालत राहते. तर अशा प्रकारची पाठशाळा तुमच्या मठाच्या माध्यमातून चालू आहे का? हो, निश्चितच. आमचं अगदी म्हणजे वैदिक धर्माचं शिक्षण वैदिक शिक्षणाच्या धर्माच्या अनुषंगाने, कारण समर्थांचा जो विचार होता तो जो सांगितलाय त्यांनी की पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना, येणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र. म्हणजे हे जे 4 वेद आपल्याला सांगितलेले आहेत त्या 4ही वेदांचं यथासांग अशा प्रकारचं छान तिथे चिंतन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा. आणि याच्यासाठी आमचा मठ जो आहे तो आता त्यासाठी खूप प्रयत्नशील आहे. कारण खूप ग्रामीण भाग आहे, खेडोपाड्यातला भाग आहे. पण तिथे आपण अशा ब्राह्मण कुटुंबातल्या लोकांना किंवा मुलांना बोलवून तिथे वेदांचं शिक्षण द्यावं अशी आमच्या त्या मठाच्या ह्याच्यातला एक तो आता मोठा संकल्प आम्ही घेतलेला आहे. कारण तिथल्या वस्तूंचं काही आता निर्मिती सुरू आहे आणि ती झाली की आपण वेद पाठशाळेचं तिथे नक्की हे करावं. कारण समर्थांनी तो फार छान सांगितलंय की आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पावे जेतो. म्हणजे हे जे समर्थांनी सांगितलंय की या सगळ्या याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपलं कर्म केलं पाहिजे आणि परमार्थाचा, उपासनेचा, या सगळ्याचा सुंदर क्रम समर्थांनी सांगितला की कर्मयोग त्यांनी सांगितला. आणि कर्मयोगानंतर मग भक्तियोग आहे, भक्तियोगानंतर मग ज्ञानयोग आहे आणि ज्ञानयोगानंतर मग मोक्षयोग आहे. म्हणजे पहिलं काय तर भगवद्गीता जे सांगते की ते कर्मयोगात आपण आधी केलं पाहिजे आणि त्याचा क्रम फार सुंदर समर्थांनी सांगितलाय की त्यांची ओवी आहे, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. म्हणजे हा जर त्यांचा क्रम बघितला तर पहिल्यांदा कर्म आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे आणि मोक्षयोग आहे. आणि आता मी शहरी भागाकडे वळते कारण ग्रामीण भाग किंवा शहरी भाग दोघांना ही साधना जर करायची आहे किंवा रामदास स्वामींचं सगळं चरित्र कार्य जाणून घ्यायचं आहे, पुस्तकातून वाचणं ते ठीक आहे पण तरी सुद्धा एक म्हणतात ना की आपल्याला दैनिक साधना करायची असेल, आचरणात आणायचं असतील दासबोधाचे सगळे आचार आणि विचार तुम्ही म्हणालात तसं, तर साधकाने नेमकी साधना कशी केली पाहिजे? कारण आता सकाळी उठून ब्रेकफास्ट झाला की लगेच कामावर जायची घाई, परत संध्याकाळी आपण थकून भागून घरी येतो आणि देवपूजेला अगदी काही थोडा वेळ देतो आपण, म्हणजे तेवढं आपल्याकडून तेवढी साधना होत नाही, तेवढं आपल्याकडून तेवढी काम होत नाही आणि पूजा होत नाही. तर त्या संदर्भात या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने अध्यात्माकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करा? तर याच्यामध्ये खूप छान तुम्ही प्रश्न विचारला माझ्या की समर्थ जे सांगतात की पहिले ते हरिकथा निरूपण, तर त्या हरिकथा निरूपणा म्हणजे समर्थांनी पहिल्यांदा नामस्मरण भक्ती सांगितली. जसं गोंदवलेकर महाराज सांगतात की तुम्ही जर नाम घेतलं तर त्याच्यामध्ये फार छान समर्थांच्या दासबोधातला
एक सुंदर समासच त्यांनी नामस्मरण भक्तीसाठी सांगितला. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की मागा निरोपिले कीर्तन जे सकळांस करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. आता आपल्या पुढे प्रश्न असा, तू आता जसं विचारलंस की कधी करावं, कसं करावं, तो समर्थाने त्याची उत्तरं दिली आहेत. ते असं म्हणाले की नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. म्हणजे नामाला असं विशिष्ट बंधन नाहीये. तेच आपण नेहमी ऐकतो ना की अहो येता जाता उठता बसता. तसं समर्थ म्हणाले की नित्यनेम प्रातःकाळी. प्रातःकाळी जमलं तर अतिउत्तम, पण नाही जमलं समजा तर मग काय करायचं. तर मग काही लोकांचं असं होतं की अरे बापरे सकाळी नाही जमलं, मग आता आज राहू दे, आता उद्या बघू, असं होतं. तर तसं समर्थ म्हणे तसं नका करू. म्हणजे नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. आता हे का करायचं, नामस्मरणाचं म्हणजे का, नेमकं कशासाठी करायचं, तर यामध्ये नाम आणि स्मरण या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. नाम घेताना भगवंताचं स्मरण अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. आणि त्याला समर्थांनी म्हटलंय की स्मरण म्हणजेच देव आहे. आपल्या मनातला अंतःकरणातलं स्मरण म्हणजे आठवण जी असते ना, तोच देव आहे. मग नामस्मरण करत असताना ते स्मरण असलं पाहिजे. आणि नाम काय करतं, तर नाम आपल्यामधल्या अंतःकरण शुद्धीचं काम करतं, मनशुद्धीचं काम करतं. आणि जर ती जागा स्वच्छ झाली नाही, भूमी स्वच्छ झाली नाही, तर तुम्ही पीक काय परिणाम देते. जर घरामध्ये पवित्रता असेल, स्वच्छता असेल, तर घरामध्ये राहायला आपल्याला प्रसन्न वाटतं, हो की नाही. मग जर घरामध्ये ती स्वच्छता नसेल, पावित्र्य नसेल, अस्वच्छता असेल, तर तिथं बरं वाटत नाही राहणं. मग तसं हे जे देहरूपी घर आहे, समर्थ त्यात म्हणाले की देह हे घर आहे आपलं, आणि त्याच्यामध्ये आत्मा हा परमेश्वर आहे. आणि मग त्या परमेश्वराला त्याला आवडणारं तसं घर तुम्हाला निर्माण करावं लागेल आधी, आणि ते नामस्मरणानं होतं. म्हणून नामस्मरण ही पहिली पायरी, जसं गोंदवलेकर महाराज सांगतात. अनेक संतांनी सांगितलं की नामाच्या माध्यमातून आपण हे सगळ्या गोष्टी काही कराव्यात. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की मग आपण ध्यानाकडे वळावं. कारण ध्यान ही प्रक्रिया अशी आहे की ध्यानामध्ये आपण सर्वस्व भगवंताला अर्पण व्हावं, त्याच्या चरणी समर्पित व्हावं. आणि ध्यान असं करावं की ध्यान हा खरं तर लावण्याचा प्रकार नाहीये, तो लागण्याचा प्रकार आहे. ते लागलं पाहिजे. मग ध्यान लागण्यासाठी आधी नामस्मरण करावं लागतं. मग ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते जाहले गुणातीत. म्हणजे ध्यान असं झालं पाहिजे की तुम्हाला जे दिसतंय त्याच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे, त्याच्या पलीकडे ते तत्व आहे, हे लक्षात येण्यासाठी ध्यान आहे. आणि मग ती ध्यानाची प्रक्रिया झाल्यानंतर समर्थांनी दासबोधामध्ये एक सुंदर असा साधनेसाठी मार्ग सांगितलाय, आणि ते म्हणजे सोहम साधना. या सोहम साधनेमध्ये साधक पूर्णपणे स्वतःला विसरून जातो, त्याचं स्वत्व निघून जातं. म्हणजे त्याला मी कोण आहे याचं पहिल्यांदा विस्मरण जे व्हावं लागतं साधनेमध्ये, ते त्याच्यामध्ये आहे. आता ही सोहम साधना कशी करायची, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण सोहम साधना सुद्धा करायचा विषय नाही येते, आपलं आतमध्ये नामस्मरण चालूच असतं. त्यानंतर दशक 17 आणि समास 5 मध्ये समर्थांनी ही साधना सांगितली आहे दासबोधामध्ये. ते असं म्हणाले की धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. मग ती जर चाललेलीच आहे तर मग आपण काय करायचं, नाही आपण काय करायचं, मग आपण त्या चाललेल्या सोहम साधनेकडे आणि त्या सोहमकडे आपण फक्त आपलं अनुसंधान ठेवायचं आणि लक्ष केंद्रित करायचं. ही ध्यान प्रक्रिया झाली. आणि मग ध्यानानंतरची प्रक्रिया जी आहे ती मानसपूजेची आहे. ओंकार, मानसपूजा, ध्यान आणि नामस्मरण हा परमार्थाचा मार्ग ठेवावा. कारण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये, फास्ट फूडच्या जमान्यामध्ये जी आपली दिनचर्या झालेली आहे, ते मी नेहमी सांगतो की ही दिनचर्या राहिलेली नसून ती दिनचर्या झालेली आहे. म्हणजे आपल्याला खरंच आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणून ती दिनचर्या होणं फार आवश्यक आहे. हो, निश्चित. आणि आता तुमच्या प्रवासाविषयी आणि मला फार उत्सुकता आहे. 40 वर्ष तुम्ही सज्जनगडावर स्वामींची सेवा केली आणि आताही तुम्ही स्वामी सेवात रत आहात, तर कधी तुम्हाला अनुभूती आली का स्वामींची, किंवा एक समर्थांचं एक वचन सांगतो, म्हणजे मग थोडीशी मला त्याच्याबद्दल पार्श्वभूमी सांगता येईल. की समर्थ असं म्हणाले होते की आपणास काही दृष्टांत झाला
तो सांगू नये दुसऱ्याला, असं आहे. अरे बापरे. आणि जरी आळकेपणे सांगितलं तरी पुन्हा होणार नाही म्हणाले. म्हणजे असा आता नाही, तू विचारलंस त्याला मला आनंद वाटलो, मी सांगेन आणि तू सांगणं आवश्यकही असतं. पण हे समर्थांचं असं आहे की आलेली अनुभूती जी असते ना, ती आलेली अनुभूती आपण शक्यतो कुणाला सांगू नये, आणि फक्त ती आता सांगायची अशासाठी किंवा आपण प्रयत्न अशासाठी करायचे की ते तसे प्रयत्न लोकांच्याकडून व्हावेत. तर मी सज्जनगडावरती साधारण 71 साली गेलो आई वडिलांच्या समवेत. माझं वय वर्ष 10 वर्षाचं होतं. माझी मुंजाई सज्जनगडावरती झाली आणि मग तिथेच समर्थांच्या सेवेमध्ये राहिलो. तर तिथे संस्थेमध्ये सज्जनगडाचं एक जवळजवळ 25 वर्ष तिथलं व्यवस्थापन पाहिलं. आणि सगळ्यात मोठ्या माझ्या आयुष्यातला, जीवनातला एक आध्यात्मिक जीवनातला एक मोठा आनंददायी विषय, परमोच्च बिंदू म्हणजे माझ्याकडून जेवढे दिवस मी गडावरती होतो, सज्जनगडावरती, रोज समर्थांच्या समाधीची पूजा व्हायची. कधी त्याच्यामध्ये खंड पडला नाही. ते अखंडपणानं ती सेवा समाधीची झाली. आणि मग समर्थांचे जे प्रचार दौरे असायचे त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन काही कार्य करण्याची संधी मिळाली. आणि असं 40 वर्षाचं वास्तव्य हे सज्जनगडावरती झालं. समर्थांच्या सेवा अनेक प्रकारच्या, त्यावेळेला तर खूप आता सुविधा आहे तशा त्यावेळेला काही सुविधा नव्हत्या. पाण्याची सुविधा नव्हती, लाईटची सुविधा नव्हती, जंगलदाडी होती. आणि माझं थोडंफार जे शिक्षण झालं मॅट्रिक पर्यंत ते सज्जनगडाच्या 800 पायऱ्यांची चढ उतार करून शिक्षण झालं. आई वडील माझे गडावरती सेवेला होते आणि मग त्या सेवेतूनच पुढे आई वडिलांच्या आशीर्वादानं, त्यांच्या संकल्पनेतून आपण या मठाची स्थापना केली. किती भाग्यवान आहात तुम्ही. खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं तुला की मला सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांचा अनुग्रह लाभला. श्रीधर स्वामी यांच्या मूळ पादुका मला मिळाल्या प्रसाद रूपानं आणि त्यांच्या मंत्राक्षता वगैरे पण मिळाल्या. तो हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण होता. आणि आता सगळ्या वाहिन्यांवरील बऱ्याच स्वतःचं तुमचं युट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून तुम्ही या सनातन धर्माचा सगळा प्रचार आणि प्रसार करत असता. आध्यात्मिक उन्नतीसाठी सामान्य साधकांकडनं जेवढे शक्य होईल तेवढं ते युट्यूब चॅनल तुमचं पाहत असतात आणि त्यातनं अनुग्रह घेत असतात. तर हा सगळा प्रवास करण्यामागे तुमचा नेमका काय उद्देश होता आणि तो प्रवास करताना तुम्हाला कसं वाटतं त्याविषयी थोडंसं सांगा. खरं तर हे जीवनाचंच एक ध्येय ठरवलेलं होतं आयुष्याचं की प्रपंचामध्ये कुठेही न पडता आपण समाजासाठी काही करू शकतो का, काही करता येईल का. आणि त्यासाठी आता हल्लीच्या या प्रगत टेक्निकल युगामध्ये युट्यूब चॅनल सुरू करण्याचा एक हे झाला, माणूस मनामध्ये आला. ते युट्यूब आता मोहनबुवा रामदासी या नावानं ते चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं काही माणसाच्या जीवनामध्ये आयुष्याला काही कलाटण्या मिळत असतात, काही जीवन बदलत असतं, तसं माझं सुरुवातीला पुणे आकाशवाणीवरती साक्षेप समर्थांचा म्हणून माझा अनेक वर्ष कार्यक्रम तिथे झाला. मी आणि समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी आमच्या दोघांच्या आवाजात सगळं समर्थांचं वाङ्मय तिथे हे झालं, म्हणजे प्रसारित झालं. मग ते संभाजीनगरच्या, औरंगाबादच्या केंद्राने केलं, नाशिक केंद्राने केलं आणि 2-2 वर्ष सांगली केंद्राने केलं, सातारा केंद्रावरती झालं. ते अनेक ठिकाणी प्रसारित झालं. आणि चॅनलचं म्हणाल तर स्टार माझा ज्या वर्षी सुरू झाला त्या वर्षी मला त्यांच्याकडून अशी विचारणा झाली की आम्हाला दासबोध हवा आहे तुमच्याकडून. मग त्यांना दासबोध सांगायला सुरुवात केली. आणि योगायोग असा किंवा माझं भाग्य असेल, तसा काही आयुष्यातला चांगला योग असेल की एवढी संधी आतापर्यंत फारशी कोणाला पाहायला मिळाली नाही. पण मला एक सलग 9 वर्ष त्या स्टार माझा या वाहिनीवरती मला दासबोध, मनाचे श्लोक, समर्थांचं बहुतेक सगळं वाङ्मय तिथे प्रसारित झालं त्या. आणि मग नंतर तो स्टार माझाचा एबीपी माझा झाला. मी रात्री शूटिंगला तिथे जायचो. रात्री 12 ते 4 ही त्यांची वेळ असायची शूटिंगची. आणि 12ला गाडी यायची न्यायला आणि 4 वाजता माझं ते शूटिंग संपायचं. तर आता या सगळ्या याच्यामध्ये फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, या माध्यमातून मला असं वाटतं की ही जी तरुण पिढी आहे, युवक आहेत, सगळे मुलं आहेत की ज्यांच्यावरती आज थोडेसे संस्कार चांगले व्हावेत. आणि त्या संस्कारासाठी म्हणून माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे सगळा.
नक्कीच. आणि आम्हालाही तुमच्याकडून सगळं तुमचं जे साहित्य आहे, वाङ्मय आहे, त्याचा आस्वाद घ्यायला नक्की आवडेल. तेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा आचार्य 90 FM या स्टुडिओत यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. नक्की. आणि आज तुम्ही सगळं तुमच्या मठाचं कार्य आणि तुमचं स्वतःचं कार्य आणि स्वामी सेवा तुम्ही जी आजपर्यंत केली त्याविषयी खूप विस्तृत अशी छान माहिती आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना दिली. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तर श्रोते हो, आज आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं होतं श्री मोहन बुवा रामदासी यांना आणि त्यांनी आज आपल्या मठाचं कार्य आणि त्यांचं स्वतःचं स्वामी कार्य सेवा ही विस्तृतपणे आपल्याला सांगितली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा भेटूया पुढील विशेष कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM 90